तर गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आता आमची सकाळची सुरुवात झाली आणि भक्तीची माझी आंघोळ झालेली आहे। ती माझ्यासोबतच उठली होती आणि आम्ही दोघींनी पण रेड कलर घातला आहे। तर चला आता स्वयंपाक करू। तर भक्तीला सवय आहे की आंघोळ झाल्यावर रोज तुळशीजवळ जाते ती दर्शन घेण्यासाठी, कारण मी जाते मग ती पण जाते आणि ती तुळशीचं दर्शन घ्यायला ती रोजची जात असते। तर म्हटलं चला तिचा पण छोटासा व्हिडिओ काढू। आता बाकीचे काम आवरून घेऊ पटपट। उपवासाची चक्कीची भाजी करते आणि ही आमच्या घरची चक्की बघू शकते। तर मी चक्की चिरून घेतलेली। आता मी चक्कीची भाजी आणि भेंड्या दादूच्या डब्याला करते आणि पातळ भाजी फुलवरची करायची। तर मला अशा 3 भाज्या आज सकाळी करायच्या आहे। तर पटपट सगळं मी आवरून घेतलेलं आहे। चक्की पण माझी झाली आहे, भेंड्या पण झाल्या आणि फ्लावरची भाजी पण झालेली आहे, कारण पटकन आवरून मला लगेच वावरात जायचं आहे पोरांचं आवरून। आणि तर चला बाकीचा व्हिडिओ बघूया आपण। तर आता माझं घरातलं स्वयंपाक वगैरे सगळं काम आवरलेलं आहे। मी पूर्ण काही तुमच्यासोबत घरातले रुटीन शेअर नाही करू शकले, कारण सकाळी खूप धावपळ असते, भक्ती पण खूप त्रास देते, अवधूतला पण शाळा असते। पण सगळं करून मग मी आता वावरात आलेली आहे आणि आता वावरात माझं रोजचं रुटीनचं काम मी चालू केलं आहे। तर मला हुंड्यातून यायच्या आहे, ज्या मरलेल्या हुंड्या आहे त्या अजून काही संपल्या नाही आहे, त्यातून यायच्या। तर बघू शकता ही हुंडी वाळून गेली आहे, या इथं या खड्ड्यामध्ये होती ती। तर ते आता ती हुंडी फेकून देऊन तिथं नवीन रोप लावायचं आपल्याला। तर बघू शकता ह्या रोपाची खरंच आपल्याला खूप काळजी घ्यायला लागते आम्हाला, आणि हे रोप खूप नाजूक असतं आणि या छोट्या रोपाने मोठ्या रोपाला कव्हर केलं पाहिजे, तेवढं आपल्याला त्याला चांगलं होण्यासाठी प्रयत्न करायला लागतो। म्हणजे त्याला ड्रिचिंग, खाणं, पाणी आणि तुम्हाला सांगते ते गोगलगाईचं औषध, ते गोगलगाईचं औषध रोप तुणला टाकायला लागतं, कारण की गोगलगाईचं औषध जर नाही टाकलं तर आता रोप मी तुणून गेले का संध्याकाळी लगेच गोगलगाई ते औषध रोप खाऊन घेते। त्यामुळं त्या रोपाची खूप काळजी करायला लागते। त्यामुळे माझे मिस्टर बोलले सकाळी लवकर आवर आणि पटकन वावरते, मग जेणेकरून ह्या हुंड्या आपण तुणून घ्यायच्या। तर आजच्या दिवस हुंड्या तुणायच्या आहे, उद्यापासून काय हुंड्या तुणायला राहणार नाही आहे, उद्यापासून फक्त पाणी मारायचं काम राहणार आहे। तर आता हे रोप मी पटकन तुणून घेते, त्यानंतर लगेच मला त्याच्यात पाणी मारायचं आहे। आणि आज आहे नवरात्राचा 6वा दिवस म्हणजे 6वी माळ। तर आज रंग आहे लाल, तर मी लाल साडी पण घालून आलेली आहे, बघू शकतो तुम्ही। तर कामाची साडी मी घातलेली आहे, मला काही चांगली साडी घालता येत नाही वावरामध्ये, कारण लगेच ती मातीने किंवा पाण्याने खराब चिखलाची होऊन जाते। त्यामुळे मी साधी सिंपलच साडी घातली आहे, असं काही नसतं, साधा भोळा आपला उपवास राहतो। तर मी पण 9 दिवसाची उपवास केलेली, त्यामुळे मला असं वाटतं जो कलर रोज आहे देवीच्या अंगावर तो आपण पण म्हणजे घातला पाहिजे। तर मी रोज तो कलर घालते आणि मला खूप आनंद वाटतो। तर आता चला माझ्या कामाची सुरुवात करू, आपलं बोलणं चालूच राहतं। तर अशा प्रकारे गजाने खड्डा करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ही माती जी आजूबाजूची ती मऊ करून घ्यायची, जेणेकरून रोपाच्या मुळ्यांना एकदम म्हणजे चांगली जागा मिळते वाढ होण्यासाठी। आणि मग हे रोप घ्यायचं आणि त्या खड्ड्यात तुणून द्यायचं। आणि बघा मैत्रिणींनो, पॉली हाऊसमध्ये खूप गरम होतं, या टायमाला खरंच गरम होतं, पण आम्ही घरात मी पटपट आवरून प्रयत्न करते का लवकर वावरात जाऊ, जेणेकरून मग उन्हाच्या आधी काम आवरलं पाहिजे। पण माझी रोजची रुटीन हीच आहे, काम आवरायची। तर आता बघू शकता तुम्ही मी इथे रोप तुणलेलं आहे। तर आता हुंड्या तुणून झाल्या आहे आणि मला खूप थकवा आला आहे। आता मी चालले आहे घरी आणि आता करते फराळ। तर भेटू नंतरच्या परत व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।